नमस्कार. आज मी सुरुबली येथे राजेंद्र पाटील यांच्या प्लॉटवरती आहे. तर येथे यांनी एप्रिल 28ला रोप लावण केली होती. तर त्यावेळेला आपली एक आळवणी नंतर एक 2 फवारणी ह्या ऊसासाठी केल्या होत्या. तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? राजेंद्र आबाजी पाटील. गाव सुरुपली. बरं, आज हा तुमचा प्लॉट आहे, हा किती क्षेत्रामध्ये आहे? हा जवळ 1.5 एकर क्षेत्रामध्ये. 1.5 एकर क्षेत्रामध्ये. हे कांडी लावण आहे का रोप लावण? कांडी लावण. कांडी लावण आहे. बरं, तुम्ही आता ही कांडी लावण जेव्हा केली ह्याच्या मागचं पीक काय होतं? मागचा ऊस होता, आम्ही खोडवं काढून लावण केली. खोडवं काढून लगेच लावण केली. बरं, आपल्या हातामध्ये जे ऑल इन वन आहे हे तुम्ही ह्याला किती आळवणी किती फवारणी घेतल्या? ह्याला प्रत्यक्षात 2 आळवणीने 1 फवारणी घेतलेली आहे. 2 आळवणीने 1 फवारणी घेतलेली आहे. तर आता मे पासून आतापर्यंत 7-8 महिन्याचा ऊस आहे तो आपला. 7-8 महिन्याचा ऊस. बरं, 7-8 महिन्यामध्ये तुमचा ह्याच्या आधी असा ऊस येत होता काय? म्हणजे आपलं टॉनिक वगैरे काय वापरायच्या अगोदर? नाही, ऊस नव्हता येत. तरी मी खोडवं काढून लावण केल्यानंतर जी मी आळवणीची फवारणी केली, मला लोक म्हणत होते की एप्रिलचा एंडचा महिना आणि सक्सेस होणार नाही. बरोबर. लोकांनी बऱ्याच जणांनी मला हे केलं की एप्रिल एंड आहे, तू आता ह्या भानगडीत पडू नको, सक्सेस होणार नाही. बरं. मग मोहिते साहेबांनी म्हटले मी खात्री देतो, तुम्ही करा. मोहिते साहेबांच्या विश्वासावर मी आज ही लावण केली आहे, कांडी लावण. जवळजवळ आता सरासरी 7वा-8वा महिना संपत आला आणि 18 पेरावर ऊस आहे. बरं, जरा ऊस पेरं जरा असं दाखवा बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 पेरावरती ऊस आहे. 18 पेरा ऊस आहे. बरं, आता मला एक सांगा, तुम्ही पारंपरिक शेती करताय, ह्याच्या अगोदर कांडी ऊस लावण काढून खोडवं काढून परत मशागत करून लावण करायची, केल्यानंतर ह्याच्या आधी तुम्हाला रासायनिक खताचा मात्रा कमी लागत होता का जास्त होता ह्याच्या पाठीमागच्या पिकाला? जेवढं रासायनिक पहिली लागली होती त्याच्याविषयी सुद्धा मी बऱ्याचदा कमी वापरले. अजून मला फरक आणि जाणवणार असं माझी शक्यता आहे. बरं, अजून एक 4 पेरं वाढतील अशी गॅरंटी आहे. परत पूर्वी मी शेवटची आळवणी 2-2.5 महिने झाली देऊन झाली ना. मग रासायनिक खताचा ह्या वापरामुळे रासायनिक खताचा उपयोग कमी झाला का जास्त झाला? कमी झाला. प्रमाणात कमी झाला. मग तुम्ही वापरून समाधानी आहे? समाधानी. पुढच्या शेतकऱ्याला याबद्दल काय बोलाल? नाही, माझा तर अनुभव आहे की एप्रिल एंडचा ऊस आहे हा. बरोबर. आमच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त असतं. लोकांचं म्हणणं होतं की पुढे हा ऊस तरणार नाही किंवा पीक जोमाने येणार नाही. मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पीक आलेलं आहे. अपेक्षेपेक्षा जास्त आहे. तर आपण आज ऑल इन वन कंपनीला जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.